कसं असतं माहिती आहे का, एक मन आहे की दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं. आणि आता सोशल मीडियाचा जमाना असल्यामुळं त्याच्यावर अनेक जण व्हिडिओ बनवत आहेत, रीलसुद्धा टाकत आहेत. पण मात्र या रीलमध्ये आणि रिअल लाईफमध्ये मोठा फरक असतो हे आपल्याला त्या ठिकाणी गेल्यानंतर समजतं आणि त्या ठिकाणी भेट दिल्यानंतर सुद्धा कळत असतं. कारण की सोशल मीडिया वापरत असताना आपण अनेक व्हिडिओ पाहत असतो की त्यामध्ये त्या रील्सच्या माध्यमातून कशा पद्धतीनं एखादी वस्तू एखादी ठिकाण कसं झगमगाट करून दाखवलेलं असतं. पण मात्र प्रत्यक्षात आपण जेव्हा त्या ठिकाणी पोहोचतो तेव्हा ते ठिकाण वेगळ्याच पद्धतीचं असतं. म्हणूनच रीलमध्ये आणि रिअलमध्ये बराच फरक असतो असं सुद्धा आपल्याला वाटू लागतं. आता असेच सोशल मीडियावर रीलमध्ये व्हायरल होणारे व्हिडिओपैकी एक व्हिडिओ म्हणजे गोलीगत बुक्की टेंगुळ सूरज चव्हाण याचा. आता सूरज चव्हाणचे व्हिडिओ टिकटॉक असेल, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, यूट्यूब असेल या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. आणि त्याचे व्हिडिओ पाहिल्यानंतर कित्येकांना असं वाटू लागतं की हा काय झपरीपणा करतो, कशा पद्धतीने उड्या मारतो, कशा पद्धतीनं रागवतो. म्हणजे काही लोक मोठ्या प्रमाणात सूरज चव्हाणवर टीका देखील करू लागतात. पण मात्र त्यांना कुठल्याही टीकेला उत्तर न देता त्याचं काम सुरू ठेवल्यामुळं तो आज बिग बॉस मराठीच्या 5व्या सीझनमध्ये पोहोचलेला आहे आणि बिग बॉसमध्ये सहभागीसुद्धा झालेला आहे. आता या बिग बॉस मराठीच्या शोमध्ये 16 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. तर पहिल्या आठवड्यामध्ये एका स्पर्धकाचं या ठिकाणातून म्हणजे बाहेर गेला, तो या खेळामधून आऊट झालेला आहे. आता उर्वरित जे 15 सदस्य आहेत, 15 कलाकार आहेत, यांना वेगवेगळ्या प्रकारचे टास्क देण्यात येतात. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची कामं त्यांना देण्यात येतात. पण मात्र या 15 जणांपैकी सगळ्यात वेगळी कामं हे सूरज चव्हाणला देण्यात येत आहेत. म्हणून अनेक जण सूरज चव्हाणचं कौतुक करत आहेत, त्याला पाठिंबा सुद्धा देत आहेत. जर आपण पाहिलं तर बिग बॉसच्या घरामध्ये वेगवेगळी कामं देत असताना त्यामध्ये जे अनेक कलाकार आहेत ते काम करायला नकार देतात. पण मात्र सूरज चव्हाण ज्या पद्धतीनं एखादं काम कशा पद्धतीनं मन लावून करतो हे त्या बिग बॉसच्या घरामध्ये आपल्याला समजतं. म्हणजे झाडून काढणं जरी असलं तरीसुद्धा झाडून कशा पद्धतीनं काढलं पाहिजे आणि त्या ठिकाणी साचलेला जो कचरा आहे तो कशा पद्धतीनं उचलला पाहिजे हे सूरज चव्हाणच्या या फोटोमधून आपल्या लक्षात येतं. म्हणजे अनेकांनी त्याला वेगवेगळ्या प्रकारचे कामं सांगितले. कोणी म्हणतं बुटा उचल, कोणी म्हणतं चपला उचल, कोणी म्हणतं झाडून काढ. पण मात्र त्याला जे काही कुठलं काम सांगितलं ते अगदी साध्या भोळ्यापणानं ऐकतो आणि तो काम त्याचं मन लावून करतो. आता त्यांनी ज्या पद्धतीनं ते घर झाडत असताना त्या ठिकाणी कचरा उचलत असताना त्याच्या एका हातामध्ये झाडू आणि दुसऱ्या हातामध्ये सुपली असूनसुद्धा त्यानं हाताने संपूर्ण कचरा भरला आणि तो कचरा व्यवस्थित ठिकाणी टाकून दिला. त्यामुळे अनेकांनी त्याचं कौतुक देखील केलेलं आहे. तर अनेक जण म्हणतात सूरज चव्हाणला जरी खेळ समजला नसला तरीसुद्धा त्याला माणसं समजलेली आहेत. कारण की या बिग बॉसच्या घरामध्ये जेव्हा सूरज चव्हाणला एक बेड मिळाला होता, बेडवर झोपण्याची संधी मिळाली होती, तेव्हा त्याचा सहकलाकार जो आहे पंढरीनाथ कांबळे याला मात्र बेडच्या खाली झोपावं लागलं. तेव्हा सूरज चव्हाणने मोठ्या उद्धार मनाने पंढरीनाथ कांबळेला तो म्हणला की तुम्ही खाली झोपताय आणि मी वरती झोपतोय म्हणून मोठ्या प्रमाणात वाईटसुद्धा वाटतंय. म्हणजे सूरज चव्हाणला जरी बिग बॉस हा खेळ समजला नसला तरीसुद्धा त्याला माणसं कळालेली आहेत. म्हणजे ज्या पद्धतीनं आपण रील्समध्ये व्हिडिओमध्ये सूरज चव्हाणचं एक आगळं वेगळं रूप पाहतो, आक्रमक त्याचा स्वभाव पाहतो. पण मात्र जेव्हा तो सूरज चव्हाण या बिग बॉसच्या घरामध्ये पोहोचलेला आहे त्याचं वेगळंच रूप हे आता जगासमोर येतं आहे. कारण की भांडण तंटा हे केलं नाही पाहिजे, सगळ्यासोबत चांगलं राहिलं पाहिजे असा त्याचा स्वभाव आहे. आणि सुरुवातीला तो या ठिकाणी घाबरल्यासारखं राहत होता, कोणाला जास्त बोलत नव्हता. पण मग मात्र शेवटी त्या बिग बॉसनीच त्यांना समजून सांगितलं की सूरज तुमच्या आतमधला जो कलाकार आहे तो तुम्ही बाहेर काढा आणि आता ज्या पद्धतीने मी बाहेर वागता त्याच पद्धतीनं या घरामध्ये सुद्धा वागा. मग सूरज चव्हाणने त्या घरामध्ये चांगल्या पद्धतीनं खेळायला सुरुवात केली. बिग बॉसच्या शोमध्ये असणारे जे इतर कलाकार आहेत त्यांना वाटतं की सूरज चव्हाणने या घरामध्ये राहिलं नाही पाहिजे, म्हणून त्याला घरातून बाहेर काढण्यासाठी अनेक जण त्याला नॉमिनेशनसुद्धा करत आहेत, त्याला नॉमिनेटसुद्धा करत आहेत. पण मात्र त्या कलाकारांनी जरी सूरज चव्हाणला नॉमिनेट केलं असलं तरी महाराष्ट्रातली जनता सूरज चव्हाणच्या पाठीमागं ठामपणानं खंबीरपणानं उभी आहे आणि ती मोठ्या प्रमाणात वोटिंग
म्हणजे मत सूरज चव्हाणला देत आहे आणि सूरज चव्हाण सध्या बिग बॉस मराठीच्या 5व्या सीझनमध्ये सर्वाधिक मत घेणारा कलाकार आहे। मग आता बिग बॉस मराठीचा या दुसऱ्या आठवड्यामध्ये 5 कलाकारांपैकी एक जण नॉमिनेट होणार आहे, पण मात्र त्यामध्ये आता कोणता नंबर लागणार आहे ते या वोटिंगवरूनच समजणार आहे। मग खरंच सूरज चव्हाण हा शेवटपर्यंत राहील का आणि त्यामध्ये असणारे जे कलाकार आहेत ते सूरज चव्हाणला पुढे जाऊ देतील का? तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।